अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाही. आता आपण उदाहरण घेऊ. आता उदाहरण, हा आपल्याला टेबल दिसतो, हा असाच झाला का निर्माण? हा कशापासून झाला? हा लाकडापासून निर्माण झाला. लाकूड कशापासून आले? लाकूड हे झाडापासून आले. झाड कशापासून आले? बी लावलं म्हणून आपण झाड निर्माण झालं. म्हणजे हे एकाच वस्तूपासून याची उत्पत्ती होऊ शकत नाही. त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाहीत. टेबलापासून लाकूड, लाकडापासून झाड आणि झाडापासून काय? बी, अशी ही प्रोसिजर चालू राहते. नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारण आणि कारणाचे बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. म्हणजे विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. कारण की काय आहे? कार्य आणि कारण ही प्रोसिजर चालूच राहते. म्हणजे एका कार्य घडल्याने ते कारण थांबणार असं होऊ शकत नाही. अव्यक्त वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? म्हणजे जी अव्यक्त वस्तू आहे, जी आपल्या पंच ज्ञानेंद्रियाने आपल्या डोळ्याने दिसू शकत नाही. आता आपल्याला हवा दिसते का? मग आपण असं सिद्ध करू शकतो का की हवा आहेच नाही? हवा आहे, ती आपण फक्त दाखवू शकत नाही, पण ती आहे. अशा प्रकारे अव्यक्त वस्तू ही दिसू शकत नाही, पण ती आहे. प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही, परंतु ती तिच्यायोगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रिय गोचर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिली आहेत. त्याची कारणे निरनिराळी असू शकतील. एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तू ही प्रत्यक्ष दिसत नाहीत, त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिय गोचर होत नसतील. काही अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सानिध्य असल्यामुळे, काही वस्तू ह्या खूप जवळ असल्यामुळे त्या, आता एखादं पुस्तक आपण जवळ घेतलं तर आपल्याला दिसू शकतील का ते अक्षर? नाही दिसू शकत. त्याच्यामुळे अतिशय जवळ असल्यामुळे पण काही गोष्टी दिसू शकत नाही आणि काही फारच दूर असल्यामुळे देखील त्या गोष्टी आपल्याला व्यक्त होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्या आहेच नाही असं आपण मत व्यक्त करू शकत नाही किंवा त्याचं अस्तित्व नाही असं आपण म्हणू शकत नाही. अथवा तिसरीच एखादी वस्तू मध्येच असल्यामुळे, आता सपोज मला एखादी काही बघायचं असेल आणि मध्येच भिंत असेल तर ती मी वस्तू बघू शकत नाही, त्यामुळे ती अव्यक्त आहे असं आपण म्हणू शकत नाही. ती व्यक्त आहे. तिसरीच व्यक्त मध्ये असल्यामुळे ती, किंवा तत्सदृश्य पदार्थाशी झालेल्या संकरामुळे, संकर म्हणजे मिश्रण किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकांचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळेही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील. आता एखादा व्यक्ती जर आंधळा असला तर त्याला ते गोष्ट पाहू शकतो का? तो पाहू शकत नाही. त्यामुळे ती गोष्ट त्याच्यासाठी काय आहे? अव्यक्त आहे. कपिलाला विचारण्यात आले मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो? कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते. व्यक्त वस्तू ह्या आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत असतात, परंतु अव्यक्त वस्तू ह्या आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाही. त्या सूक्ष्म स्वरूपात असतात, परंतु त्यांचं अस्तित्व हे असते. त्यांनाही कारण असते. अव्यक्त वस्तूंनाही कारण असते, पण दोहोंचेही मूळ मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असते. दोहोंचेही मूळ काय असते? हे स्वतंत्र असते. कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस या तीन घटकांमुळे घडत असते. यांना तीन गुण असे म्हणतात. आता सत्व म्हणजे काय? तर सत्व म्हणजे प्रकाश आणि रजस म्हणजे हालचाल आणि तमस म्हणजे निष्क्रियता. या तीन घटकांमुळे घडत असते असं कपिलाचं म्हणणं आहे. माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकाचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो.
आता याला कपिलाने काय केलेलं आहे तर अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया ही याला काय आहे सत्व. सत्व, ज्ञान, शांतता. सत्व म्हणजे काय तर प्रकाश, ज्ञान, शांतता. दुसरं रजस आणि तमस. आता आपण एक उदाहरण घेऊ सत्वासाठी. एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे, त्याला चांगलं समजून राहिलं, तो मनामध्ये खूप आनंदित आहे, प्रसन्नता हा सत्व गुण झाला. हा काय झाला सत्व गुण झाला. तो मनामध्ये त्याला छान समजलेला आहे आणि तो मनामध्ये छान प्रसन्न झालेला आहे. आणि रजस म्हणजे काय तर हालचाल. आता याचं उदाहरण हालचाल किंवा क्रियाशील. आता एखादा मुलगा आहे, त्याला वर्गामध्ये पहिला नंबर आणायचा आहे, तर तो काय करेल खूप मेहनत करेल. क्रियाशील, तो काय राहणार क्रियाशील. आणि तिसरा आहे तमस, निष्क्रियता. आणि एक विद्यार्थी ज्याला नंबर मिळवायचा आहे आणि तो जर अभ्यासच नसेल करत तर ती काय झाली निष्क्रियता. या तीन घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतच अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात आणि एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकांप्रमाणे असतात. कपिलाचे म्हणणे आहे की हे जे सत्व, रजस आणि तमस ह्या ज्या तीन हे जे गुण आहेत, तर हे गुण काय असतात, हे अत्यंत निकट राहतात. हे एकमेकांवर मात देखील करतात आणि एकमेकांना आधारही देतात आणि एकमेकांसोबत हे मिसळूनही राहतात. ज्याप्रमाणे ज्योत, तेल आणि वात हे दिव्यामध्ये तिन्ही गुणधर्म ज्या प्रकारे दिसून येतात, त्याप्रमाणे हे सत, रजस आणि तमस ह्या गुणाची व्याख्या केलेली आहे. जेव्हा या तीन गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. म्हणजे हे तीनही गुण जेव्हा सारख्या प्रमाणात राहतात, तेव्हा काय होते, उत्क्रांती म्हणते थांबते. उत्क्रांती थांबते म्हणजे विश्व हे अचेतन होते. जेव्हा या तीन गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतन होते आणि त्यांची उत्क्रांती सुरू होते. तेव्हा कपिल म्हणतो की या तीन गुणांचा जेव्हा समतोल राहत नाही, सत्व, रजस आणि तमस या तीन गुणापैकी जेव्हा एक हा वरचढ होतो, एक हा जेव्हा याचं वर्चस्व स्थापित करतो, तेव्हा उत्क्रांती सुरू होते. म्हणजे हे सचेतन होते, उत्क्रांती सुरू होते. गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखांच्या अस्तित्वामुळे. या गुणांचा समतोल का जातो तर कपिलाचं म्हणणं आहे की दुःखाच्या अस्तित्वामुळे यांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते. सर्व तत्ववेत्यांपैकी कपिल मुनीच्या तत्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता. कारण की कपिलाने काय केलेलं होतं, दुःखाचं अस्तित्व हे मान्य केलेलं होतं. तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी मान्य केलं. सत्याला पुरावा असला पाहिजे हेच देखील बुद्धाला मान्य होतं. कपिलाचं मत देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, हे त्यांनी मान्य केले. आपण जे पाहिलं मागल्या भागामध्ये की काही ऋषींचं म्हणणं काय होतं की हे ईश्वराने निर्माण केलेलं आहे, त्याला काही पण त्यांनी कल्पना केलेला आहे. तर बुद्धांनी इथे काय म्हटलेलं आहे की वस्तुस्थिती त्याला कोणताही आधार नाही, हे त्यांनी मान्य केले. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला. सर्वच भाग हा कपिलाचा बुद्धांनी स्वीकारलेला नव्हता, काही भाग हा देखील त्यांनी सोडून दिलेला होता. त्यानंतरचं तिसरं आहे ब्राह्मणे. साधू साधू. आणि त्यातून सिद्धार्थाने आपला जो धर्म आहे या धर्माच्या ज्ञानामध्ये त्याच्या भर पडली. ते कपिल ऋषी जे आहे त्यांचे जे 3 तत्व आहेत महत्वाचे, ते 3 तत्व सिद्धार्थाने घेतले आणि या 3 तत्व घेऊन सिद्धार्थ वार्ता करत आहे. ज्ञानाचा जो अखंड प्रवाह आहे त्यांचा
तो त्यांचा सुरू आहे. अतिशय सुंदर की भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म याची माहिती ग्रंथकारांनी दिली. त्यांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी वाचक ग्रंथकारांना आणि मीराताईंना सर त्यांचे पुस्तक जे आहे सुजाताई कादंबरी जी आहे अतिशय कथाकथांच्या जीवनातील कादंबरी आहे ही सरांच्या हस्ते द्यावी अशी मी विनंती करतो. सरांनाच विनंती करतो आणि सर मार्गदर्शन या ताई. टाळ्या वाजवून सगळ्यांना तसेच हा प्रवाह छानपैकी चालवत आहे मीनाताई त्यांना सुद्धा सर सर इकडे बघा.